स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुनश्च एकदा स्वागत या व्हर्च्युअल वर्गामध्ये. आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 2 आणि श्लोक 61. त्याचा एक महत्त्वाचा पॉईंट तो आपला बाकी होता, तिथून आपण सुरू करूया. पण प्रवाहाला एक व्यवस्थित मांडण्याच्या दृष्टीने आपण 58व्या श्लोकापासून घेऊया की जिथे भगवान सांगतात की इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवून कोणी पण स्थितप्रज्ञ होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण की इंद्रियांना मनापासून दूर ठेवलं तर ते निराहार होतील जास्तीत जास्त. पण जोपर्यंत मनामध्ये रस आहे विषयांप्रती तोपर्यंत साधक हा कधी पण ज्याला म्हणू की स्थितप्रज्ञ होऊ शकत नाही. स्थितप्रज्ञ केव्हा होऊ शकतो? जेव्हा परमदृष्ट्वा म्हणजे त्या परमतत्वाची किंवा ईश्वराचा साक्षात्कार होईल त्याच्यानंतर. आणि मग पुन्हा बघितलं होतं आपण 60व्या श्लोकामध्ये की यततोऽपि कौन्तेय, प्रयत्न करणारे आणि विपश्चितः, जे फार ज्ञानी आहे, पंडित आहेत, शास्त्र अध्ययन ज्यांनी केलेलं आहे त्यांनासुद्धा सावधान करतात आणि साधकांनासुद्धा सावधान करतात भगवान. आणि म्हणतात की या इंद्रियांचा हा जो जोर आहे त्याच्या संदर्भात कधी पण असावधान राहू नये, मुळीच असावधान राहू नये. त्यांचा जो जोर आहे तो इतका जबरदस्त असतो की प्रयत्न करणारे साधक आणि पंडित या सगळ्यांना तो जोर आपल्याबरोबर कुठे घेऊन जात असतो. त्याच्यानंतर तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशेहि यसेंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पहा, या 3 श्लोकानंतर मग 61व्या श्लोकामध्ये म्हणतात की तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, की ठीक आहे या इंद्रियांचा वेग फारच बलशाली असतो, पण यांना कैयात ठेवायचं कसं? तर त्याच्याकरता 3 सोपान सांगितले होते भगवानांनी. कोणते कोणते? विवेकद्वारा इंद्रियांचा संयम, विवेकद्वारा इंद्रियांचं नियमन, दुसरं मनाची सावधानता, आणि तिसरं भगवत परायणता, मतपरः. पहा, इंद्रियांना आपल्या कैयात ठेवणं हे फार अवघड आहे. म्हणजे 58, 59, 60 या 3 श्लोकांमध्ये आपल्या पुढे प्रॉब्लेम्स, जी काही समस्या आहे आणि त्याचे बारकावे सांगितलेले आहे. पण सॉल्युशन काय सांगितलं आहे ते 61व्या श्लोकात सांगितलं आहे. आणि ते 3 मुद्द्यांमध्ये की विवेकपूर्वक इंद्रियांचं नियमन केलं पाहिजे, दमन नव्हे बरं, नियमन केलं पाहिजे आणि संयम केलं पाहिजे.
आणि त्याच्यात आपण चर्चा केली होती की कसं उपवास व्रत हे जे करणं आणि त्याच्यामध्ये काय काय सावधानता आपण बाळगली पाहिजे ही पण चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती, ही आपल्या सर्वांना लक्षात असेलच. आणि त्याच्यानंतर जे महत्त्वपूर्ण चर्चा केली होती की मनाला सावधान ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये चर्चा करताना आपण काय बघितलं होतं की मनाला डबल ड्युटी करायची आहे, स्वतःलाही सांभाळायचं आहे आणि इंद्रियांना सुद्धा सांभाळायचं आहे. त्याच्याचबरोबर विवेक हा तर जागृत असलाच पाहिजे. आणि एक बिंदू चर्चा केली होती की जगाला साक्षी भावाने बघायचं. म्हणजेच काय की कसं आहे की हे मन म्हणजे काय की याच्यामध्ये एक विचारांचा सतत प्रवाह सुरू असतो, सतत प्रवाह सुरू असतो. त्याच्यामध्ये वासनासुद्धा असतात. आपण उदाहरण घेतलं होतं की आपण हायवेवरती उभे आहोत कोणाची तरी वाट बघत आणि किती ट्रक येतात जातात, व्हेकल्स येतात जातात, पण त्यांच्याशी आपला संबंध नसतो, आपण साक्षी भावाने त्याने बघत असतो. तर तसंच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये हे जे विचारांचा प्रवाह आपल्या मनामध्ये सुरू आहे त्यांच्याकडे फक्त साक्षी भावाने बघायचं. ते आपले आहेत किंवा त्याचा काही प्रभाव आपल्यावरती पडू द्यायचा नाही. ही पण एक चांगली ज्याला म्हणूया की एक मेथड आहे आपल्या मनाला कह्यात ठेवण्याकरता किंवा युक्त आसीत असं करण्याकरता. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी तर फारच सुंदर सांगितलेलं आहे की ज्या काही कामना जर मनामध्ये त्रास देत असतील तर त्या सगळ्यांची दिशा फिरवून द्या. पाची ज्ञानेंद्रियांची दिशा ईश्वराकडे वळवून द्या. खायची इच्छा आहे मी भगवानचा प्रसादच खाईन, काही सुवास घ्यायची इच्छा आहे तर मी देवाचं जे निर्माल्य आहे त्याचाच सुवास घेईन. रूप बघायची इच्छा आहे मी फक्त ईश्वराचंच रूप बघीन. ऐकायची इच्छा आहे तर मी फक्त ईश्वराचं नामस्मरणच फक्त किंवा ईश्वराचं नामच ऐकीन, काहीतरी भजनच ऐकीन, काहीतरी ईश्वरीय प्रसंगच ऐकीन. तर हे विभिन्न मार्ग आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण युक्त आसीत होऊ शकतो. ही सगळी चर्चा आपण मागच्या वेळेस ही केली होती. आता आज आपण जी सुरुवात करणार आहोत मतपरह, अतिशय महत्त्वाचा हे एक बिंदू आहे. 3 सांगितलेलं आहे भगवानांनी कोणत्या कोणत्या की तानी सर्वाणी संयम्य इंद्रियांवरती नियमन किंवा संयम, युक्त आसीत म्हणजेच मनाचं सावधपणा, आणि तिसरा मतपरह. पहा हे मन एक अशी गोष्ट आहे ना बंधू भगिनींनो की मनाला नेहमी काही ना काही आश्रय, काही ना काही आधार किंवा अजून चांगला शब्द काही ना काही खेळणं पाहिजे असतं. आणि ते जर त्याला नाही दिलं तर तो काही ना काही खोड्या करणारच. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. आणि आपल्याला 58व्या श्लोकामध्ये भगवानांनी सांगितलं आहे की मनाला इंद्रियांपासून दूर ठेवल्याने तो काही स्थितप्रज्ञ होत नसतो. आता मनाला आपण इंद्रियांपासून दूर, विषयांपासून दूर केलं, पण त्याला एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये नाही गुंतवलं तर तो पुन्हा पुन्हा विषयांकडे धाव घेईल. त्याला काहीतरी आधार, काहीतरी त्याला म्हणू की एक आश्रय, काहीतरी खेळणं पाहिजे असतं. आत्तापर्यंत तो विषयांशी खेळत होता, त्याला विषय त्याच्या हातातून काढले आपण. पहा माताजी या संदर्भात किती एक महत्त्वाचं त्यांनी एक विधान केलेलं आहे की मन हे नेहमी वरच्या स्तरातून खालच्या स्तराकडे त्याचा धाव असतो, ते वाहत असतं. आपण मनाशी आणि विषयांचा एक संबंधाची ताटातूट केलेली आहे. म्हणजे मनाला आपल्याला वरती न्यायचं आहे. आता मनाला जर वरती न्यायचं आहे आणि तिथेच त्याला बसवून ठेवायचं आहे तर तिथे काहीतरी त्याला खेळणं द्यावं लागेल, आश्रय, आधार काहीतरी द्यावा लागेल. आणि जर ते नाही दिलं तर तो खालती येणारच विषयांकडे. तर त्याच्याकरता काय करावं लागेल की मनाला नेहमी ईश्वराच्या पादपद्मी लावून ठेवणे, त्याला म्हणतात मतपरह.
पहा, अतिशय महत्त्वाचा हा एक भाग आहे बरं. कारण की त्याला लागणारा आधार की जो गुंतला होता आतापर्यंत विषयांमध्ये, तो विषय तर काढून घेतले आपण, पण त्याला काहीतरी उद्योग करणं तर द्यावंच लागेल ना. तसं जर नाही केलं तर तो पुन्हा विषयांकडे धावेल. आणि म्हणून त्या मनाला सतत ईश्वराच्या पादपद्मी लावणं कोणत्या ना कोणत्या कारणाने किंवा कोणत्या ना कोणत्या विधीने, त्याला म्हणतात मत्परः. भगवान कृष्ण म्हणतात की अरे मलाच प्राप्तव्य स्थान समजून माझीच भक्ती कर, माझंच नामस्मरण कर, माझ्याच पद्मी मन लाव. शक्य आहे हे आपल्या सर्वांकरता? यालाच मत्परः म्हणतात. कसं आहे की आपल्या मनामध्ये जो इतक्या जन्मापासून असलेला विषय रस आहे ना, तो आपल्याला वाळवायचा आहे. आणि तो तेव्हाच वाळू शकतो जेव्हा आपल्या मनामध्ये ईश्वरीय रस आपण टाकू. ईश्वरीय रस आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये शिरला की नक्कीच ईश्वर प्रेमाचा रस, हा विषय रस त्याला वाळून बिलकुल पूर्ण हे करून टाकेल. रसो वै सह. ईश्वर कसा आहे? रसस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि या रसामध्ये इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे की जो ज्या विषय रसांना आपल्याला नाहीसं करायचं आहे ते एकदम या ईश्वर रसानेच ते शक्य आहे. आणि इतका मोठा अंतर आहे या दोघांमध्ये की पहा, विषय रसचं पान केलं तर आपण इंद्रियांचे गुलाम बनतो, पण जर आपण ईश्वरीय रसचं पान केलं तर आपण आपल्या इंद्रियांचे मालक बनतो. हा फार मोठा अंतर आहे. विषय रसाचं पान केलं तर आपण इंद्रियांचे गुलाम होत असतो. इंद्रिय जसं म्हणतील चला समोसे खायला, निघाले गाडी घेऊन. पण तेच आपण ईश्वरीय रसाचं पान केलं तर इंद्रिय आपल्या गुलाम होतात. आपण त्यांचा मालक होतो की नाही, आत्ता जप ध्यानाची वेळ आहे, आत्ता वचनामृत वाचनाची वेळ आहे. ते आपल्यावरती काहीच करू शकत नाही आपलं, जर आपल्या मनामध्ये ईश्वरीय रसाचं आपण पान करू किंवा सतत त्याला तसं मनाला अभ्यास लावतो. मत्परः या शब्दाचा काय अर्थ आहे? मत्परः या शब्दाचा अर्थ की मनाला असं रिकामं कधी सोडू शकत नाही. इट इज अ डेव्हिल, एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप. त्याला काहीतरी चांगल्या ठिकाणी गुंतवून जर नाही ठेवलं तर तो खोड्या करणारच, विषयांकडे धावणारच. का? इतक्या जन्माचे ते संस्कार आहेत. भागवतमध्ये इन्सिडेंटली एक फार सुंदर एक श्लोक माझ्या वाचण्यात आला काही दिवस आधीच. मी तो टिपून ठेवला होता आणि इतका तो इथे प्रासंगिक आहे. मी तो श्लोक वाचतो, मग त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. न मय्यावेशित धियाम कामः कामायम कल्पते भर्जिता क्वथिता धाना प्रायो बीजाय मेष्यते. मी एकदा पुन्हा वाचतो. न मय्यावेशित धियाम कामः कामायम कल्पते भर्जिता क्वथिता धाना. धाना म्हणजे धान. प्रायो बीजाय मेष्यते. काय याचा अर्थ पहा. याच्या आधी पण विवेचन करताना काय आपण समजलो की ईश्वरीय रस, ईश्वर हे रसस्वरूप आहे आणि रसो वै सह. जर आपण ईश्वरीय रसाचं पान केलं, विषय रस वाळून जातात. आता हा एका दिवसात तर वाळणारा नाही आहे. आणि समजा आपण साधक अवस्थेमध्ये आहोत आणि आपण ईश्वरीय रसाचं पान करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्यामध्ये जर काही वासना, कामना निर्माण झाल्या तर त्याच्या संदर्भात भगवान या श्लोकाच्या माध्यमातून काय म्हणतात आहे, ते हे म्हणतात आहे की जसं तांदूळ त्यांना आपण जर भाजलं चांगलं खमंग कढईमध्ये आणि मग त्यांना पेरण्याचा प्रयत्न केला तर त्यातून पुन्हा धान उगवेल का? नाही. आपण समजा तांदूळ घेतले, त्यांना खूप चांगलं भाजलं
कढाईमध्ये आणि भाजल्यानंतर थंड झाले, मग त्यांना पेरलं पण शेतामध्ये, त्याचं धान कधी होऊ शकत नाही, तो कच्चा तांदूळच पाहिजे. तर तसंच हेच उदाहरण देऊन स्वयं भगवान कृष्ण म्हणतात ते की ज्यांनी माझी भक्ती केली, ज्याला माझ्या भक्तीचा रस थोडा पण मनामध्ये निर्माण झाला आणि जर त्याच्या मनामध्ये काही संस्कारामुळे कामना जन्मात आल्या तरीसुद्धा त्या कामना त्याला प्रलोभित करू शकणार नाही, त्याचं फार मोठं काही असं वृक्ष होणार नाही. जसं साधारण लोकांच्या कशा मनात वासना आल्या की लागलीच ते उड्या मारायला सुरुवात करतात, पण माझा जो भक्त आहे ते काय म्हणतात, न मय्या वेशित धियाम कामः कामायम कल्पते, भर्जिता म्हणजे भाजलेले, क्वथिता धाना प्रायो बीजाय नेष्यते, प्रायो बीजाय नेष्यते. जसं भाजलेल्या धानातून नवीन धान उगवू शकत नाही आणि जर त्याच्या जीवनामध्ये काही कामना चुकीने आल्यासुद्धा संस्कारांमुळे तरी ते त्याच्याकरता हानिकारक नसतात, त्यातून नवीन वासना निर्माण होणार नाही. कदाचित एक छोटी वासना त्रास देती आहे, ती ज्याने पूर्ण केली, पण त्या वासनातून अजून काही 1000 वासना तयार होणार नाही, असं स्पष्ट आश्वासन भगवान इथे देत आहे. तर मत्परचा अर्थ काय? मत्परचा अर्थ की जे मन आपण विषयातून दूर करून मनाला आपण इंद्रियांना निराहार केलेला आहे, पण त्या मनाला काहीतरी गुंतवून ठेवलं पाहिजे, नाहीतर ते विषयांकडे धावेल. तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे? त्याच्याकरता सतत ईश्वराचं नामस्मरण, ईश्वराच्या पादपद्मी त्याला सतत ठेवलं पाहिजे. आणि ते कसं करायचं? आता 24 तास आपण काही ना काही कर्म करत असतो बघा. आपण आपले जे कर्तव्य आहेत, प्रत्येकाचे आपले कर्तव्य आहेत, ते कर्तव्य करत असतो. ते कर्तव्य करत असताना कसं देवाचं नामस्मरण आणि हे कर्तव्य कर्मसुद्धा कसे पार पाडायचे, तर त्याच्याकरता पहा, मी जे प्रत्येक कार्य करत आहे ते ईश्वरार्पित बुद्धीनी करणे. आणि पहा, भगवान श्रीरामकृष्ण वचनामृतमध्ये म्हणतात 5 प्रकारचे जे भाव आहेत त्याची त्यांनी फार हे केलेलं आहे, म्हणजे उदो केलेलं आहे. त्या 5 भावांपैकी स्पिरिच्युअल मूड ज्याला म्हणतो, त्याच्यापैकी जे कोणता एक भाव आपल्याला आवडतो त्या भावाने हा विचार करावा की स्वतः ईश्वर माझ्याबरोबर राहत आहेत. ते 5 भाव काय आहेत त्याच्या थोडक्यात आपण चर्चा करूया. पहिले तर कोणते 5 भाव सांगितलेत? वात्सल्य, सख्य, मधुर, दास्य आणि शांत. म्हणजे की या 5 प्रकारचे भाव, या भावाच्या संदर्भामध्ये ईश्वराची संपर्क साधून कोणत्याही एका भावाने आणि सतत हे मनामध्ये स्मरण राहू द्यायचं की मी ईश्वराशी या भावाने जोडल्या गेलेलो आहे. आता त्यातला शांत भाव म्हणजे कोणाचा होता? तर भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात तो ऋषींचा होता. का? कारण की ते सगळे वेदांती होते, जंगलात राहायचे. तर त्यांचा संपर्क ईश्वराशी शांत भावाच्या माध्यमातून होता. लौकिक सुखाची कोणतीही आशा अपेक्षा मनात नाही. अर्थातच हा थोडा एक उच्च स्तराचा आहे, वेदांतचा भाव आहे तो, पण हे सांगितलं आहे. नंतर काय सांगितलं पहा, अतिशय सुंदर आहे आणि याचं आपण अवलंबन आपल्या जीवनात करू शकतो. दास्य भाव हनुमंताचा भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात, जो भाव नोकराचा मालकाप्रती असतो, घरात आपण राहत असताना हाच जर विचार केला की भगवान श्रीरामकृष्ण माझे मालक आहेत, ते या घरामध्ये विराजमान आहेत, मी त्यांचा सेवक आहे आणि त्यांना मी जे काही घरातले कर्तव्य करत आहे हे सगळे त्यांच्या आदेशाने करत आहे, माझ्या सेवेने ते संतुष्ट झाले पाहिजे. ते संतुष्ट कसे होतील? की जर मी जे कर्तव्य पूर्णपणे, हे त्यांचेच दिलेले कर्तव्य आहेत, तर हे कर्तव्य जर मी बिलकुल निष्ठेपूर्वक पार पाडले तर ते माझ्यावरती प्रसन्न होतील आणि मला आशीर्वाद देतील. तर हा भाव सतत घेऊन जगणे की भगवान श्रीरामकृष्ण माताजी स्वामीजी घरात आहेत, ते माझे मालक आहेत आणि त्यांनीच मला हे घरात सगळं काम सांगितलेलं आहे.
जसं हनुमंताचा भाव होता की प्रभू रामचंद्र हे माझे मालक आहेत. आणि जेव्हा ते कोणत्याही काम म्हणजे कोणतंही काम हाती घ्यायचे तर हे प्रभू रामचंद्रांचं आहे असा विचार केल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप मनामध्ये आणि शरीरामध्ये बलाचा संचार व्हायचा. तर याला म्हणतात दास्यभाव. दुसरा अजून एक हा झाला दुसरा. तिसरा आहे सख्यभाव, सुदामाचा कृष्णाप्रती. भगवान माझे एकदम प्राणप्रिय मित्र आहेत आणि मी त्यांच्यावरती बिलकुल म्हणतो की अफाट आणि अमाप प्रेम करत आहे. माझे मित्र आहेत. या भावाने सुद्धा आपण ईश्वराला प्रेम करू शकतो. पहा, हे मी मूळ तुम्हाला का सांगतोय, सगळे हे भाव का सांगतोय? या भावांच्या माध्यमातून आपल्याला व्हायचं काय? मत्परः. 3 स्टेप लक्षात घ्या. इंद्रियांचं नियमन, मनाचा सावधपणा आणि मनाला मोकाट सोडायचं नाही आहे. विषयांपेक्षा दूर नेलं आहे आपण त्याला, पण त्याला चांगल्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि चांगल्या ठिकाणी ठेवण्याकरता हे 5 प्रकारचे भाव आहेत. या भावामधला कोणताही एक भाव आपण निवडू शकतो आपल्या इच्छेप्रमाणे. तर शांतभाव, दास्यभाव, सख्यभाव. म्हणजे सख्यभाव म्हणजे ईश्वराला आपलं बिलकुल जीवश्च कंठस्थ मित्र समजून त्याच्यावरती प्रेम करायचं आणि त्याच्यावरती सर्वस्व काही न्योछावर करायचं आपलं. हा झाला सुदामाचा भाव. अजून एक घेऊया, मधुर भाव. हा आपली माता राधा राणीचा भाव होता की प्रभू हे माझे प्राणप्रिय वल्लभ आहेत. आणि त्या पवित्र प्रेमामध्ये मा राधा भगवान कृष्णाप्रती त्यांचं इतकं प्रेम होतं की स्वतःचं देहबोधपर्यंत ते विसरून गेल्या होत्या. स्वतःचं देहबोधसुद्धा त्यांना नव्हता. इतकं टोकाचं या मधुर भावाची त्यांनी साधना केली होती. श्याम श्याम सोच कर खुद श्याम हो गई राधा, सब सखियन से पूछने लागी कहाँ खो गई राधा. रात्रीच्या वेळेस त्या वृंदावनमध्ये जेव्हा रासलीले करता सगळ्या गोपी आल्या, कृष्ण अजून आलेला नाही आहे, पण राधा तिथे आहे. पण कृष्ण प्रेमाचा आरोप इतकं केलं आहे स्वतःवरती की स्वतःला ती कृष्ण समजू लागलेली आहे, मी राधा नाहीच आहे. आणि इतर गोपींना काय विचारते ती? इतर गोपींना ती विचारते की आज कुठे कृष्ण, कुठे हे राधा कुठे गेली? राधा दिसत नाही आहे. राधा दिसत नाही आहे म्हणजे काय? ती स्वतःला कृष्ण समजू लागलेली होती. अर्थातच हा झाला मधुरभाव. आणि हा जो मधुरभावाची साधना भगवान श्रीरामकृष्णांनी सुद्धा केली होती. पण अर्थातच ही खूप कठीण एक साधना आहे असं स्पष्ट भगवान श्रीरामकृष्ण सांगतात या कलिकाळामध्ये. असो, शेवटचा एक वात्सल्य भाव, जसा की यशोदा आणि कौशल्येचा होता. अत्यंत पवित्र आणि अत्यंत ज्याला म्हणूया की सेफ. कौशल्या कसं प्रभू रामचंद्रांच्या मागे मागे एकदम बाल आहेत छोटेसे आणि पूर्ण घराभरात धावत आहेत आणि त्याच्या मागे मागे कौशल्य धावत आहे. आणि तसंच यशोदा सुद्धा. जेव्हा भगवान श्रीकृष्ण लहान असताना माती खातात आणि माती खाल्ल्यानंतर जेव्हा ती यशोदा थोडंसं प्रताडन करतात, तोंड उघड तोंड उघड, ही सगळी लीला आहे ईश्वराची. आणि जेव्हा ते बालकृष्ण तोंड उघडतात, त्या तोंड उघडण्याबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये संपूर्ण विश्व ब्रह्मांड त्यांना जेव्हा दिसतं, माता यशोदेला बेशुद्ध होऊन पडतात. ही सगळी लीला आहे. असं सगळं असून म्हणजे बोध होतोय की हे स्वयं भगवान आलेले आहेत. पण प्रेम कसं आहे? कोणत्या भावाने त्यांच्याकडे प्रेम आहे ईश्वराकडे? तर स्वतःच्या मुलाच्या रूपाने त्याच्यावरती प्रेम करत आहेत. एक फार सुंदर
रसखान नावाचे एक मुस्लिम संत होते, कृष्ण भक्त होते बरं. त्यांनी या बालकृष्णाच्या लीलावरती इतके सुंदर काव्य रचलेत पहा. होते मुस्लिम. आता कोणाचं प्रेम कोणाबरोबर व्हावं याला काही नियम नाही आहे बरं. आणि ते सुंदर म्हणजे असं म्हणतात की ते आत्मसाक्षात्कारी महापुरुष होते. त्यांना भगवान कृष्ण असे बिलकुल लहान, जसे सूरदासांनी ज्याची भक्ती केली आहे तशी त्यांनीसुद्धा केलेली आहे, रसखान. आणि त्यांना असं दिसायचे की तो गोपाल कृष्ण असा तो पूर्ण घरभरामध्ये बाहेर म्हणजे अंगण ज्याला म्हणतो तिथे धावतोय, पळतोय, रांगतोय आणि माता यशोदेला छळतोय. तर एकदा माता यशोदाने तिला काम होतं तर तिने एका पोळीवरती लोणी लावून त्या गोपालकृष्णाच्या हातात दिलं आणि माता यशोदा निघून गेल्या कामाकरता. तर तिथे एक कावळा बसला होता. तो कावळासुद्धा मागच्या जन्मी फार मोठा साधक होता, पण भगवानाच्या दर्शनाकरता त्याला पुन्हा यावं लागलं आणि भगवानांच्या मुखातला प्रसाद आपल्याला मिळावा तर बस तो या क्षणाची वाट बघत होता. हे सगळ्या कविताच्या भावामध्ये त्यांनी रचलेलं आहे. त्याची फक्त एकच ओळ मला आठवते. मग तो कावळा येतो आणि त्या गोपालकृष्णाच्या हातातून ती पोळी म्हणजे लोणी लावलेली पोळी तो हिसकून उडून छतावरती बसतो. तर ही सगळी लीला बघत असते एक गवळीण आणि ती म्हणते, काग के भाग बडे सजनी, हरी हाथ सो ले गयो माखन रोटी. की अरे पहा या कावळ्याचे केवढे म्हणजे भाग्य आहे की त्या हरीच्या हातातून या कावळ्याने ती पोळी आणि ते लोणी चोरून पाहतो आता कसा प्रसाद खात आहे. काग के भाग बडे सजनी, हरी हात सो ले गयो माखन रोटी. तर पहा हे सगळे स्पिरिच्युअल मूड्स आहेत. भगवान श्रीरामकृष्णांनी फार सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. आणि एक मूड ज्याचं अवलंबन स्वतः भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनात केलेलं आहे, त्याची व्याख्या त्यांनी इथे नाही केलेली आहे. ते कोणतं? मातृभाव. ईश्वराला आपली आई समजून तिची आराधना करायची, उपासना करायची. शक्ती साधना ही तर आपल्या भारतामध्ये तर अतिशय सुप्रसिद्ध आहे. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी याच एक पवित्र भावाला घेऊन त्यांनी आपलं आध्यात्मिक जीवन त्याची सुरुवातच केली. आणि एवढंच नाही तर त्याचं कल्मिनेशन कुठे आलं होतं? त्याचं कल्मिनेशन आलं होतं की त्यांनी माताजींना साक्षात त्रिपुरा सुंदरी समजून अनुभवात घेऊन त्यांची पूजा करून आपल्या सर्व साधनेचं फळ त्यांच्या चरणी अर्पित केलं होतं. तर पहा 5 भाव ठाकूरांनी सांगितले, 6वा भाव त्यांनी स्वतः आचरणात आणला. तर यांच्यापैकी आपल्याला जो भाव आवडत असेल त्या भावाचं अवलंबन करून, त्या स्पिरिच्युअल मूडचं अवलंबन करून आपण जर जीवन जगलो तर हे जे मतपरह ज्याच्यावरती आपण चर्चा करत आहोत इतकी सखोल, की आपलं मन सतत ईश्वराच्या पादपद्मी तिथेच राहील आणि कुठे जाणार नाही. व्यावहारिक स्तरावरती एक प्रश्न येऊ शकतो की जेव्हा आम्ही कर्तव्य कर्म करत असतो तेव्हा तो भाव राहत नाही. तर त्याच्याकरता भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये एक खूप सुंदर श्लोक सांगितलेला आहे. यत करोषी यदश्नाशी यत जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. की अरे तू जे काही करतो, यत करोषी यदश्नाशी जे काही खातो, यत जुहोसी ज्या गोष्टीचं तू हे करतो, हवन करतो, जे काही देतो, यत ददासी यत तपस्यसी तू जे काही तप करतो, कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम ते तू मला अर्पण कर बस. म्हणजे मतपरह होण्याकरता काय करायचं आपल्याला? एका कोणत्यातरी भावाचा आधार घ्यायचा आहे आणि जे काही मी करत आहे ते ईश्वर प्रित्यर्थ करत आहे, हे 2 गोष्टी जपल्या तर मतपरह होणारच. आणि हे फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं, की आपण आपल्या जीवनाचं प्रत्येक क्षण कसा ईश्वर केंद्रित घालवतो.
मी जेव्हा मठात जाईन, मी जेव्हा आरतीला बसेन तेव्हाच मी स्पिरिच्युअल आणि बाकीच्या वेळेस मी अनस्पिरिच्युअल किंवा माझ्या मनाप्रमाणे वागायला मोकळा, हे फारच म्हणजे ज्याला म्हणतो ना की अपरिपक्व विचार आहे, अत्यंत अपरिपक्व विचार आहे. जीवनाचा प्रत्येक क्षण हा ईश्वराशी जोडल्या गेला पाहिजे, प्रत्येक श्वासोनश्वास. आणि त्याच्याकरता या दोन गोष्टी, कोणत्या तरी एका भावाचा अवलंबन करणे आणि हेच यत करोशी यदशनाशी यद जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुषो मदर्पणम. ते सर्व काही तुम्हाला अर्पण कर. आणि हे सांगण्याकरता मी तुमच्यापुढे आज 2-3 उदाहरणं ठेवणार आहे. कारण की पहा, हे मतपर काय आहे, ही आपली साधनाचं एक अंग झालं पाहिजे. हा जे मतपर आहे की मनाला सतत ईश्वराच्या पादपद्मी लावणं, हे खूप सहज झालं पाहिजे. तेव्हा आपल्या साधनेला योग्य ती दिशा, योग्य तो अर्थ, योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होईल. मग काम आपण कोणतेही करू नका, म्हणजे कोणतेही कार्य आपल्या हातातून घडले तरी चालेल, कितीही क्षुल्लक ते कार्य असू दे. हे बघ, कार्यावरती आपली भक्ती कधीही मोजल्या जात नाही. त्या कार्याच्या मागचा हेतू काय आहे, आपली भक्ती किती आहे. रसिक नावाचा एक भक्त दक्षिणेश्वरी साफसफाईचा काम करत असे. आणि आता पहा काय संस्कार असतात. या रसिकने जरी तो साफसफाईचं काम करत होता, त्याला कुठेतरी खूप मनामध्ये विश्वास होता की भगवान श्रीरामकृष्ण हे अवतार आहेत. बाकी काहीही त्याला कळत नव्हतं. तो श्रीरामकृष्णांच्या भेटीला सुद्धा येत नसे. सामाजिक संकोचामुळे तो दुरूनच त्यांना प्रणाम करत असे, त्यांना बघत असे. पण त्यांच्याप्रती खूप मनामध्ये एक दाट, आता कोणतं प्रेम सांगू, दाट किती दाट माहीत नाही, खूप प्रेम होतं. एके दिवशी भगवान श्रीरामकृष्ण त्या मागच्या बाजूला जायचे. झाऊ त्याला म्हणायचे, म्हणजे जिथे खूप घनदाट जंगल होतं त्यावेळेस, आता तसं जंगल नाही आहे. आणि एकटे फिरत होते, कोणीच त्यांच्या जवळ नव्हतं. आणि ही संधी त्या रसिकनी बरोबर साधली आणि तो धावत त्यांच्याकडे आला. साष्टांग प्रणाम करून त्यांनी म्हटलं की प्रभू, तुम्ही मला काहीच सांगत नाही, माझं काय होणार. तुम्ही मला काहीच सांगत नाही, माझं काय होणार. आता ठाकूरांना माहीत होतं, अंतर्यामी होते ना, ईश्वरच, अवतारच. आश्वासन देतात, पहा, काही जप करायला सांगितलं नाही, तप करायला सांगितलं नाही, तुला काही काळजी नाही, तू जे करतोयस ते करत राहा, शेवटच्या क्षणी मी तुला घ्यायला येईन. तू जे करत आहे ते करत राहा, शेवटच्या क्षणी मी तुला घ्यायला येईन, हे आश्वासन देतात. क्षमा करा, आधी ते म्हणतात की अरे तुझ्याकडे माझी दृष्टी आहे, तुझ्यावर माझी कृपा आहे. तेव्हा रसिक थोडं धाडसाने विचारतो की पण ते मला कसं कळणार प्रभू की तुमची माझ्यावरती कृपा आहे. तेव्हा म्हणतात की शेवटच्या क्षणी मी तुला घ्यायला येईन. बस हीच एक भेट. आणि त्याच्यानंतर अजून 1-2 भेटी होतात, म्हणजे त्याची नोंद आहे. आता अजून भेट झाल्या असतील तर माहीत नाही, पण 2 किंवा 3 भेटींचे त्यांचा ह्या चर्चेचा उल्लेख आहे. त्यातली हीच एक भेट महत्त्वाची. आणि त्याच्यानंतर जेव्हा हा रसिक, त्याचे एक शेवटचे क्षण येतात, त्याच्या घराच्या समोर तुळशी वृंदावन त्यांनी लावलं होतं. त्यांनी घराच्या लोकांना म्हटलं की पहा लवकर मला त्या तुळशी वृंदावनच्या जवळ घेऊन जा, मला घ्यायला बाबा येणार आहेत. हा रसिक जो होता साफसफाईवाला, हा ठाकूरांना बाबा म्हणत असे. आणि त्यांना असं वाटलं की हे म्हातारपणामुळे जरा गडबड झालं आहे काहीतरी वगैरे, त्यांना बाहेर नेण्यात येतं. आणि जसे इतर लोकांना ठाकूरांनी दर्शन दिले होते आणि शब्द दिला होता की मी शेवटच्या क्षणी तुम्हाला घ्यायला येईन, तसेच तो जोरजोराने आरोळ्या ठोकू लागला की बाबा आले, बाबा आले. बाबांनी आपलं वचन पाळलं. म्हणता म्हणता शरीर सोडला आणि
आनंदाने सोडला. साधारण माणसं किती त्रास सोडायची इच्छा नसते वगैरे वगैरे घडत असतात. एनिवे तो वेगळा विषय आहे. पण हे मी मुद्दाम तुम्हाला का सांगितलं की भगवान श्रीरामकृष्णाने त्याला काय सांगितलं की तुझ्याकडे माझी दृष्टी आहे, तुम्ही मला काहीच सांगत नाही मी काय केलं पाहिजे, जप ध्यान वगैरे वगैरे. ते काय म्हणाले ठाकूर, तू जे करतोय ते करत राहा, माझं स्मरण ठेव. अजून काय पाहिजे. यत करोशी यदश्नाशी यत जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुषो मदर्पण. मला असं व्यक्तिगत वाटतं की जेव्हा संवाद झाला ठाकूरांचा आणि रसिकचा, त्या दिवसाच्या नंतर ते प्रत्येक श्वास ठाकूरांकरता त्यांनी वाहिलेला असेल. आणि एक्झॅक्टली, आणि म्हणून शेवटी ठाकूर आता शब्दच दिला आहे तर ते येणारच, आलेच. तर कर्म आपण काय करतोय, फार मोठे मोठे काहीतरी उद्योग करत आहोत आणि त्यातूनच मला ईश्वर भक्ती होईल असं काही नाही आहे. रामाच्या त्या सेतू निर्माणमध्ये खारुताई काय केलं होतं, आपल्या छोट्या छोट्या त्या तोंडातून किंवा हातातून वाळूची कण घेऊन जायची आणि जय श्रीराम म्हणून टाकायची. त्यातून तिला आशीर्वाद मिळाले. रसिक सारखीच अजून एक्झॅक्टली अशी घटना माताजींच्या जीवनात सुद्धा घडलेली आहे. आणि ती सुद्धा जयराम पाटीला, अंबिका म्हणून एक त्यांचा एक खूप असा वयस्कर साफसफाई करणाराच एक मनुष्य होता. आणि या अंबिके असं ज्याला माताजी म्हणायच्या, याची मजा अशी की जन्मापासून या अंबिकेनी त्या माताजींना बघितलं, जन्मापासून एकदम म्हणजे माताजींच्या वयामध्ये आणि अंबिकेच्या वयामध्ये इतका अंतर होता, इतके मोठे होते, बिलकुल जन्मापासून त्या अंबिकांनी बघितलेलं आहे. आणि परिवर्ती काळामध्ये जेव्हा आश्रमाचं काम वाढलं तेव्हा तो अंबिका त्या आपल्या आश्रमामध्ये सुद्धा साफसफाईचं काम करायचा. तर या अंबिकेने सुद्धा एकदा माताजींना असंच विचारलं होतं की आई तुम्ही कोणाला काय सांगता, जप करा, ध्यान करा, हे करा, ते करा, मला काही सांगत नाही हो. म्हणजे त्या अंबिकेचं माताजींवर एका वडिलांचं आपल्या मुलीवर प्रेम कसं असतं ना, असं तो अंतर होतं. तर माताजी म्हणाले की बाबा तुम्ही जे करत आहात ते करत राहा, त्यातूनच तुमचं होईल. हा काय आश्वासन दिलं आहे. तुम्ही जे करत आहात तेच करत राहा, त्यातूनच तुमचं घडून येईल. आणि अंबिकेने जेव्हा प्राण सोडलं तेव्हा त्यांना सुद्धा माताजींनी व्यवस्था केली, वेगळं सांगायला नको. हे एकदम दोन टोकाची उदाहरणं आहेत. पण मी मुद्दाम तुमच्यापुढे का मांडले बंधू भगिनींनो, त्याचं कारण काय, त्याचं कारण हेच की आपण जे काही म्हणजे मतपरह ही चर्चा करत असताना हे 5 मूड जे आहेत त्या 5 मूडपैकी कोणताही एक मूड घेऊन, क्षमा करा 6, मातृभावसुद्धा ठाकूरांनी त्याची आराधना केलेली आपण सगळं वाचलंच आहे. तर त्या 6 मूडपैकी एक मूड जो आपल्याला खूप आवडतो आणि जे काहीही आपण कर्तव्य कर्म करत आहोत ते सर्वच्या सर्व ईश्वरार्पित बुद्धीने केल्याने आपली साधना एकदम ज्याला म्हणतो की योग्य पद्धतीने ती पुढे जाईल आणि त्याचे योग्य फळसुद्धा आपल्याला मिळतील. विशेष करून जीवनाचा प्रत्येक क्षण हा ईश्वर केंद्रित असला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक क्षण हा आपला साधनामय होईल. स्वामी विवेकानंदांच्या सुद्धा जीवनातला एक छोटासा प्रसंग सांगून मग आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया की पहा हे महापुरुषाच्या जीवनामध्ये सुद्धा कसं घडत असतं. या घटनेचा उल्लेख मी जवळपास 1.5-2 महिन्याआधी याच वर्गामध्ये केलेला आहे, पण प्रसंग आहे म्हणून पुन्हा सांगण्यात काहीही हरकत नाही. म्हणजे फक्त साधारण लोकच नाही, आणि अर्थातच की महापुरुषसुद्धा कसं त्यांचं प्रत्येक क्षण किंवा प्रत्येक कर्तव्य, प्रत्येक कर्म हे कसं ईश्वरार्पित बुद्धीने ते करत असतात हे सांगण्याकरता मी तुमच्यापुढे हा उदाहरण त्याची पुनरोक्ती करत आहे. स्वामीजी जेव्हा अमेरिकेतून परत आले ते जायच्या आधी त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली होती, पण
कसं त्याचं स्वरूप असणार, कसं कार्य असणार, या संदर्भात त्यांनी काही दिशानिर्देश केलेले नव्हते. आणि आल्यानंतर त्यांनी ती बेलूर मठाची जमीन घेतली आणि मग विभिन्न सेवा कार्य करायचं वगैरे वगैरे. शिवभावे जीवसेवा, आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच, या सगळ्या गोष्टी त्यांनी सुरू केला. प्लेगचं रिलीफ त्यांनी केलं. हा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. तर तेव्हा काही लोकांनी याच्यावरती खूप हरकत घेतली होती, विशेष करून मास्तर महाशय आणि इतर काही ठाकूरांचे जवळचे भक्त होते. आणि काही ज्याला म्हणूया की गुरुबंधूसुद्धा ठीक त्यांना ते पटत नव्हतं. एकाने तर म्हटलं की ठाकूरांनी असं कुठे म्हटलेलं आहे की सेवा करा. प्रत्येक पानावरती ते त्यांनी म्हटलं आहे की मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट ईश्वर लाभ, सेवा कसं करायचं त्यांनी कुठे म्हटलं आहे. आणि खरंच आपण बघितलं तर तसं काही आपल्याला सापडत नाही. पण आपल्याला माहिती आहे की एक घटनेच्या माध्यमातून, त्या घटनेचा उल्लेख करत नाही, ती वैष्णव लोक आले होते आणि कसं त्या दया नाही सेवा हा सिद्धांत मांडला होता ठाकूरांनी. आणि तोच बरोबर स्वामीजींनी त्याला उचलून धरलं होतं. तर त्यावेळेस इतर कोणी नव्हते. आणि ठाकूरांना स्वामीजींपेक्षा जास्त कोण समजू शकतो. मी तरतमा करत नाही आहे, पण कसं आहे ना की जेव्हा दूध आणि पाणी जेव्हा मिसळतं ना, तेव्हाच त्या पाण्याला दुधाची किंमत कळते. तर तसंच आपले स्वामीजी हे इतके ठाकूरमय होते, इतके ठाकूरमय होते, रोमात शिरले होते ठाकूरांच्या, किंवा त्यांच्या रक्ताच्या कणाकणामध्ये ठाकूर होते, म्हणून ते व्यवस्थित समजू शकत होते. आणि याची पावती स्वतः माताजींनी दिलेली आहे. तर काही लोकांनी जेव्हा तेव्हा विरोध केला की हे सगळं तुझ्या मनाचं तू करतोय नरेंद्र, असं काही ठाकूरांनी सांगितलेलं नाही आहे. तेव्हा ठाकूर, क्षमा करा, तेव्हा नरेंद्रनाथ काय म्हणतात, हे कार्य जर माझं असेल तर या क्षणी हे संघ नष्ट होऊन जाओ, आणि जर हे त्यांची इच्छा असेल तर याला भरभराटी येऊ. काय ताकद असेल स्वामीजींची. काय म्हणतात, हे जर माझ्या डोक्याची उपज आहे असेल, हे संघ निर्माण करणं, ही सेवा करणं, हे जर माझ्या डोक्याची उपज असेल तर हे आत्ताच हे नष्ट होऊन जावं. आणि जर ही त्यांची आज्ञा असेल तर या संघाला खूप भरभराटी येऊ. आणि तसंच घडलं. या संघाला गेले 125 वर्षांमध्ये बघतो, पण काय दिवसन रात्र चारी बाजूला काय प्रगती होत आहे, काय सेवा कार्य होत आहे, काय भाव प्रचार कार्य होत आहे. सगळ्या बाजूला, सगळ्या फक्त आपल्या भारतातच नव्हे तर इतर कॉन्टिनेंटमध्ये सुद्धा केवढ्या ठाकूरांचं भाव घेऊन लोक किती कार्य करत आहेत. हे सांगण्याचं उद्दिष्ट काय की ठाकूरांनी, क्षमा करा, नरेंद्रनाथांनी हे जे काही सुरू केलं, हे कोणत्या भावाने सुरू केलं. यत करोशी यदशनाशी, यत जुहोसी ददासी, यत तपस्यसी कोणतेय तत् कुरुषो मदर्पणम. तू जे काही करतोय ते सगळं मला अर्पण कर. त्यांचं स्वतःचं काही नव्हतं. तर हे जे मतपरह हा जो शब्द ज्याला घेऊन मी आज खूप सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न केला, तर मी मुद्दाम तसं केलं बंधू भगिनींनो. का? कारण की हे आपल्या जीवनाचं अंग आहे, आपल्या साधनेचं अंग आहे. आणि आपल्या जीवनामध्ये असे कप्पे आपण निर्माण करून देतो, ते बिलकुल नको. कप्पे म्हणजे कसे? आताच आपण चर्चा केली की मंदिरात गेलं म्हणजे स्पिरिच्युअल, पोथी वाचली म्हणजे स्पिरिच्युअल, सत्यनारायणची पूजा केली म्हणजे स्पिरिच्युअल. हे पण त्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, त्या केल्याच पाहिजे बरं. म्हणजे तुम्ही असं नका समजू मी त्यांना काही गौण धरतोय. भांडी धुणे अनस्पिरिच्युअल, त्याने काय होणार आहे? नव्हे. ऑफिसमध्ये काम करतोय अनस्पिरिच्युअल, नव्हे. ऑफिसमध्ये काम करत असताना जे कोणी लोक येतात आणि जे आपण आपले कर्तव्य बजावत असतो, ते कर्तव्यसुद्धा ठाकूरांनी दिलेले आहेत. प्रत्येक कार्य, एखाद्या कोणी वकील आहे तर त्या वकीलकरता तो क्लायंट काय आहे? ठाकूरांनी पाठवलेला क्लायंट आहे. एखाद्या डॉक्टरकडे कोणी पेशंट आला आहे, तो पेशंट कोण आहे? तो ठाकूरांनी पाठवलेला आहे, आणि त्याची मी बेस्ट ट्रीटमेंट करणार.
पहा, जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण त्याला स्पिरिच्युअली आध्यात्मिक रंगाने रंगवून देऊ एकदम, तेव्हा आपली खरी साधना होईल. नाहीतर बाहेर एक आणि आतमध्ये मंदिरात आल्यानंतर मग मी मात्र स्पिरिच्युअल आणि बाहेर मात्र मी लोकांना लुबाडी करायला मी मोकळा, ह्या अशाने काहीही होणार नाही. आणि म्हणून या मतपर हा जो शब्द आहे याचा फार महत्त्व आहे. म्हणजेच पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतो, 5 भावांपैकी 6 भावांपैकी एक कोणता भाव घेऊन जगणे आणि प्रत्येक कार्य प्रत्येक कर्तव्य आपल्याला जे काही दिलेलं आहे ठाकूरांनी, ते ठाकूरांनी दिलेलं आहे. आणि तो भाव घेऊन जगणे, त्या कार्याला ठाकूरांनी दिलेलं कार्य समजून करणे, त्यालाच म्हणतात मतपरह. तर हे 3 डायमेन्शन, इंद्रियांचं नियमन, मनाचा सावधपणा, म्हणजे इंद्रियांना चॅलेंज करायचं नाही, बरं, साक्षीभावाने राहायचं आणि साक्षीभावाने राहून या सगळ्या गोष्टींचं हे करायचं, नियमन करायचं. मनाला स्वतःला पण कंट्रोल करायचं आणि इंद्रियांना सुद्धा मनाच्या माध्यमातून कंट्रोल करायचं. आणि मतपरह, उंचावलेल्या मनाला अजून वरती न्यायचं आहे, खालती येऊ द्यायचं नाही, त्याच्याकरता मतपरह. असं केल्याने नक्कीच हीच आपली, मी याच्यात भर का दिला की हे तुमच्या आणि माझ्या व्यावहारिक जीवनाशी निगडीत साधना आहे. तत्वज्ञान ठीक आहे, आत्मतत्व वगैरे वगैरे आपण सगळी चर्चा करतो हे करे, पण ॲक्च्युली करायचं काय आहे हे करायचं आहे. अनेक लोक म्हणतात की मार तुम्ही अध्यात्म करता काय, हे करायचं आहे की प्रत्येक क्षणाक्षणाला तो ईश्वर विद्यमान आहे हा भाव घेऊन जगणे. आणि 6 हे जे भाव आपण त्याची चर्चा केली, त्या भावातून एक भावाचं अवलंबन करून तसं ईश्वराला प्रेम करणे, त्यातून आपली खरी साधना, त्याला एक उजाळा मिळेल. तर इथे हा 61वा श्लोक पूर्ण होत आहे. वेळ बराच झालेला आहे. 62वा श्लोकची थोडी सुरुवात करून मग आपण तिथे थांबूया. 62 आणि 63 हे दोन्ही श्लोकसुद्धा बंधू भगिनींनो आपल्या सर्वांच्या व्यावहारिक जीवनाशी फार निगडीत आहे. आणि विशेषकर ज्या गोष्टींना घेऊन आपण सतत संघर्षरत आहोत, सतत आपल्याला त्यांच्या सामोरे जावं लागतं आहे. प्रलोभन 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 प्रलोभन. आणि आपल्या साधनेमध्ये आणि आपल्या प्रतिक्षण ईश्वरी भाव जे जगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, त्यात सर्वात मोठा कोणता अडथळा असेल तर हे सगळे विषय सुख. आणि हे आपल्याला कसे प्रलोभित करतात त्याचं मनोविज्ञान यात सांगितलेलं आहे. आपली स्थिती कशी आहे बंधू भगिनींनो की विषयांपासून आपण मनाला तर हटवलेलं आहे, पण ही स्थिती इतकी गंभीर आहे, कोणत्या क्षणी कोणतं म्हणजे डोंगर कोसळेल आपल्यावरती, डोंगर म्हणजे आध्यात्मिक डोंगर कोसळेल सांगता येत नाही. पहा, म्हणून स्वामीजींनी एका पत्रामध्ये बंधू भगिनींनी इतकी महत्त्वाची गोष्ट लिहिली आहे की परमहंस कक्षेचा एक मनुष्य म्हणजे एक अवतार असं लिहू शकतो स्वतःच्या बाबतीत. हे मला फार आश्चर्य वाटतं. एका पत्रामध्ये ते लिहितात की आय हॅव फिअर इन माय प्युरिटी. स्वामीजींना असं कार्याची आवश्यकता पडली. साक्षात शिव, माझ्या पावित्र्यामध्ये मला भीती वाटते, पण ते त्यांच्याकरता नाही, ते तुमच्या आणि माझ्याकरता लिहिलेलं आहे. त्यांनी स्वतःवरती ते आरोप केलेला आहे. पण लक्षात ठेवा, कारण की या जगामध्ये प्रलोभन इतके उपलब्ध आहेत आणि घसरण्याचं हे जे मनोविज्ञान जे सांगितलं आहे पुढच्या 2 श्लोकामध्ये इतकं जबरदस्त आहे आणि इतकं ज्याला म्हणतो की टेक्निकली परफेक्ट आहे ना ते. आणि ते टेक्निकली परफेक्ट आहे हे आपल्याला पण लक्षात येईल जेव्हा आपण याचं सखोल अध्ययन करू. आपल्याला लक्षात येईल ती गोष्ट. काय तो श्लोक आहे आधी वाचूया.
ध्यायतो विषयान् पुंसः संगस्ते शूपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोऽभिजायते. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्ते शूपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोऽभिजायते. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की मग राग येतो. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. विषयांचं चिंतन केलं तर काय होतं, मनामध्ये अजून कामना उत्पन्न होत असते, अजून वासना निर्माण होत असतात. कामना पूर्ण झाल्या नाही तर राग येतो. किती सत्य बघा. समोसे खायची इच्छा आहे पण नाही, मी विचार केला मी समोसा खाणार नाही, हे माझं मन खूप भरकटतं आहे समोसामुळं. ठीक आहे, मी समोसाचा त्याग केला, म्हणजे इंद्रियांना समोसेपासून दूर केलं. पण मनामध्ये चिंतन करतोय, अरे त्या जोशी वडेवाल्यांकडचे समोसे किती छान असतात, आता संध्याकाळची वेळ गरम गरम काढत असतील आहे, चला जाऊच. पण तेवढ्यात कोणीतरी मला आळवतं, तू तर प्रण केला समोसे खाणार नाही. आणि लागलीच माझा राग त्या माझ्या मित्रावरती किंवा जे कोणी असतील, माझे आई वडील किंवा जे कोणी असतील त्याच्यावरती लागलीच माझा राग म्हणजे काढणार. काय होतं एकदा खाल्ल्याने वगैरे वगैरे, असंच करता तसंच करता. म्हणजेच चिंतन सतत केल्याने त्या गोष्टी इतक्या हव्याशा वाटतात, ते प्रलोभन इतकं आपल्याला प्रलोभित करतं. आणि जर ते प्रलोभन आपल्याला प्राप्त होण्यामध्ये काही अडथळे निर्माण झाले तर लागलीच आपण क्रोधित होत असतो. अतिशय प्राथमिक स्तराचं याचं विवेचन केलं. वेळ झालेली म्हणून थांबूया. याची भूमिका फार मोठी मला मांडायची आहे, पण त्याची सुरुवात जर मी आज केली तर पुन्हा खूप वेळ होईल. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या शुक्रवारी याच श्लोकाची आधी मी भूमिका मांडेन, मग त्याचं थोडंसं मनोविज्ञान आपल्यापुढे, मनोविज्ञानात्मक त्याचं काहीतरी आपण विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. बुधवारी आत्मबोध या विषयावर आपला वर्ग होणार आहे. त्या दिवशी आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात बाळगून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.